नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला गुरुपुष्य योगाचे शुभ मुहूर्त, महत्त्व आणि या दिवशी करायच्या उपायांविषयी माहिती सांगणार आहोत। या दिवशी केल्या गेलेल्या कोणत्याही उपायाचे पूजन आराधनेचे फळ हे इतर दिवसांमध्ये केल्या गेलेल्या उपाय, पूजन आराधनेच्या तुलनेत 10 पटींनी अधिक मिळते आणि त्यामुळे या शुभ मुहूर्तावर आपणही हे उपाय अवश्य करावेत व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनवावे। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला, कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच, पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा। मित्रांनो, गुरुवार 25 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुपुष्य योग आला आहे। यंदाच्या वर्षीचा हा 4था गुरुपुष्य योग आहे। ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख केला गेला आहे। मित्रांनो, पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते। या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव आहेत, की जे सर्व देवतांचे गुरु आहेत। मित्रांनो, गुरुपुष्य योग हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात। जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला गुरुपुष्य योगामुळे माता लक्ष्मींची विशेष कृपा प्राप्त होईल आणि सर्व कार्ये सहजपणे पूर्ण होतील। मित्रांनो, गुरुवार आणि पुष्य नक्षत्राने बनलेला हा शुभ संयोग अनेक शुभ योग घेऊन येत आहे। या दिवशी चंद्र त्याच्या स्वतःच्या राशीत आहे। त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी नावाचे योगही या दिवशी होत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे। या दिवशी रवी योगासह अमृत योग असेल। हे सर्व दुर्मिळ योग एकाच दिवसात एकत्र येणे हे आपल्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही। या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्यामुळे हजारो जन्मापर्यंत याचे फळ आपल्याला मिळत राहते। या योगामध्ये व्यवसायात पैशांची गुंतवणूक किंवा नवीन कामाचा फायदा नेहमीच होतो। तथापि विवाह सोहळ्यासारखे कार्य या योगामध्ये केले जात नाहीत, कारण ब्रह्माजींचा शापही या योगामध्ये आढळतो। मित्रांनो, गुरुपुष्य योग 25 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6:54 पासून प्रारंभ होईल व तो संध्याकाळी 6:48 असेल। या दिवशीचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:23 ते दुपारी 12:06 असणार आहे। या दिवसाचा अमृत काळ मुहूर्त सकाळी 11:48 ते दुपारी 1:34 असणार आहे। या दिवशीचा विजय मुहूर्त दुपारी 1:36 ते दुपारी 2:15 असणार आहे। या दिवशीचा गोधूली मुहूर्त सायंकाळी 4:57 ते सायंकाळी 5:21 असणार आहे। तसेच या दिवशीचा सायाह्य संध्या मुहूर्त सायंकाळी 5:08 ते सायंकाळी 6:27 असणार आहे। मित्रांनो, गुरुपुष्य योगाचे महत्त्व असे आहे की गुरुवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या समवेत बृहस्पती देवाची देखील पूजा केली जाते। बृहस्पतींना सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव असतो व या दोघांमध्ये सामंजस्यही आहे। शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुपुष्य योग हा सर्वोत्तम दिवस असतो। 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शुभ योगामध्ये
देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व उपायांनी सर्व समस्या दूर करणे विशेष मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया गुरुपुष्य योगामध्ये करायच्या उपायांविषयी. मित्रांनो, 25 नोव्हेंबर 2021 रोजी येणाऱ्या गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मी नारायणांची पूजा करावी व एका विशिष्ट अशा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देहीम देहीम नमः. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. हा मंत्र जप आपल्याला कमळगट्ट्यांच्या माळेने करायचा आहे. कमीत कमी एक माळ म्हणजे किमान 108 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. शुभ योगामध्ये या लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने संपत्ती प्राप्तीचे योग आपल्या जीवनामध्ये तयार होतात. मित्रांनो, गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिकचे चिन्ह काढावे. तसेच घरामध्ये दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. असे केल्याने लवकरच आपले एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतात. मित्रांनो, दुकान किंवा व्यवसाय, उद्योग, व्यापाराच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्याने जीवनामध्ये संपत्ती व समृद्धी यांची प्राप्ती होते. असे केल्याने व्यवसायाला गती मिळते, आर्थिक संकटे दूर होतात. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगामध्ये पारद लक्ष्मीची पूजा आपण अवश्य करावी. मित्रांनो, पारद लक्ष्मी बरोबरच आपण या दिवशी एकाक्षी नारळाचे देखील पूजन करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या नारळाची विधिवत पूजन केल्याने घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तसेच घरातील धनधान्याचीही वाढ होते. मित्रांनो, गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक असे कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता. कनकधारा स्तोत्राचे निर्माते हे आदि शंकराचार्य आहेत. त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये वैभव आणि संपत्ती यांची प्राप्ती होते. तसेच त्याच्या शत्रूपासून त्याला मुक्ती देखील मिळते. तर मित्रांनो, हे होते गुरुपुष्य योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे काही महत्त्वाचे उपाय. आपणही या दिवशी दुर्मिळ योगामध्ये हे उपाय करून आपले जीवन संपन्न आणि सफल नक्की बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.